कोसले संघाची स्ट्राईकला फलंदाज आपण ऋतिकला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला धर्मेंद्रला पाहतो आपण आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती धीरजला पाहतो आपण पहिल्या स्पेल मध्ये P1चं षटक मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय पंचांचा इथनं ग्रीन सिग्नल येतोय मॅचला होतीये सुरुवात गेम ऑन दोन्ही संघांना शुभेच्छा विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम मॅच ऑन पहिला चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज धीरज पवारला पाहतो आपण पहिल्या P1च्या षटकामध्ये पहिला बॉल यावेळेस पहिल्या बॉलला फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु फंबल आता चेंडू मात्र सीमारेषे निघत चाललाय सीमारेषेच्या बाहेर चाललाय हा पहिला दमदार चौकार चौकाराने मात्र श्री गणेश केलाय मैदानाच्या आतमध्ये ऋतिकने मात्र संघाचा अकाउंट आणि वैयक्तिक स्वतःचा अकाउंट 4 या धावसंख्येने खोललाय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूवरती पहिला चौकार आलाय आणि आता पुढचा बॉल या वेळेस चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूची अडवणूक केली आहे सिंगल मात्र कन्व्हर्ट केली आहे मैदानाच्या आतमध्ये पहिलं P1चं षटक पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती धीरजला पाहतोय पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये इतना धावा मात्र बनवाव्या लागतील फायटिंग टोटल उभा करावा लागेल कारण दोन्ही संघ एकाच विभागातील पाहतो आपण एकाच कॅलिबरचे संघ पाहतो आपण यावेळेसचा फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहेत नाहीत तिथे परंतु चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल दॅट इज मायटी हिट षटकार मधनं सुद्धा अप्रतिम संगीत पाहतोय आपण डीजे मनीष यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली आहे षटकार मात्र आता आलाय बॅटचा पैसा ओपन केलाय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस एक बॉल यावेळेस मात्र बॅटची लीडिंग एज पंचांचा बोटा कशाकडे पहिला विकेट विकेटचं पदक मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला फलंदाज ऋतिक बॅक टू पवेलियन महाराष्ट्राचे आराध्य दैवत ते शिवछत्रपतींची आठवण करून देणारं संगीत आपण पाहतोय ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजा शिवछत्रपती भगव्या जगताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोस कुणाला वेळा तू तर शिवाचा वाघ आहे पुन्हा एकदा राजा शिवछत्रपती यांना तिवार मानाचा मुजरा आणि विकेट मात्र पहिली मिळाली आहे गोलंदाज धीरजला इतना विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये षटका जरी दाखवला परंतु त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय गोलंदाज धीरजने पहिल्या P1च्या षटकामध्ये पाहतो आपण अप्रतिम डीजे मास्टर आपण पाहतोय नेक्स्ट बॉल धीरज सज्ज गोलंदाजी मार्क वरती यावेळेस षटॉन पुल बॉल पुल केलाय पुल सक्सेसफुल मिड विकेट क्लिअर सी मारेशीच्या बाहेर निघून चाललाय दमदार माहिती षटकार मिड विकेटच्या दिशेने मात्र फटका सजवला 6 धावा पाहिल्या आपण पहिलं प्रगतीपथावर षटक पाहतो P1चा मॅग्नेटिक पॉवर प्ले षटक पाहतो आपण या वेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केला चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडलाय आणि षटकाच्या हातामध्ये विस्तारतो येतोय डॉट बॉल आणि षटक क्रमांक मात्र पहिलं P1चं संपन्न होत आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाकडे जाऊन पोहोचली आहे ती डबल डिजिट मध्ये 16 या अंकावरती
षटकाला सुरुवात झाली आहे. संघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यास सज्ज होतोय गोलंदाज प्रणवला पाहतो आपण दुसऱ्या षटकामध्ये. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. उपसभापती चषक 2026 आयोजित ही स्पर्धा पाहतो आपण. आणि आजचा स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. शेवटच्या टप्प्यात मात्र ही स्पर्धा आली आहे. अप्रतिम स्पर्धा पाहतोय. भव्य दिव्य आयोजन. पूर्ण ऑर्गनाइज कमिटीचं मी पुन्हा सहर्ष स्वागत करतोय. एक षटक समापला आहे आणि धावसंख्या धावपळी जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते तो प्रणवला पाहतो आपण. सेकंड स्पेल मध्ये पहिला बॉल. या वेळेस मात्र रिव्हर्स कनेक्ट करायचा होता पण चेंडू गुडला स्पॉट वरती पडला. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला पडल्यानंतर आणि एक्स्ट्रेच्या हातामध्ये विसावतोय आहे तो डॉट बॉल. डॉट बॉलचं इक्मिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल आपल्याला. जास्तीत जास्त डॉट बॉल इथनं फेकावे लागतील धावा थांबवायच्या असतील. नेक्स्ट बॉल. या वेळेस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त ही सिंगल मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. या सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये सतत खतरा मैदानाच्या आतमध्ये मांडवत असताना दिसतो आपल्याला. नक्कीच सततचा खतरा आपण पाहिला होता. इंद्रहृदय बाळासाहेब ठाकरेंचं निधन 17. या वेळेसचा चेंडू सुरेख आहे. आणखीन एक चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. 17 नोव्हेंबर 2012 आपण पाहिला इंद्रहृदय बाळासाहेब ठाकरेंचं निधन. यावेळेसचा फटका ब्लॉकमध्ये फेकलाय चेंडू. झेलची संधी आहे इथे परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. नक्कीच सूर्याची किरणं मात्र डोळ्यांवरती येऊन आदळली आहेत आणि इथनं कॅच ड्रॉप मात्र झाली आहे. एखाद्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडताय त्याचं उदाहरण आपण मागच्या मॅच मधनं पाहिला. राज भोईर यांचा झेल आपण सोडला होता. त्याच्यानंतरचा एक चौकार आणि एक षटकार मात्र त्याच्या बॅट मधनं आपण पाहिला. इथं तसं समीकरण पाहायला मिळेल का. यावेळेसचा फटका बॅटची लिडिंग एज. इष्टांच्या मागे चेंडू झेलची संधी. आणखीन एक झेल ड्रॉप होती आणि चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर नशिबाचा चौकार. पोहोचल्या 23 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय. गोलंदाज प्रणवला पाहतोय आपण. सेकंड स्पेल मध्ये चौकार मात्र आलाय. आता नेक्स्ट बॉल. यावेळेसचा फटका क्रॉस लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडलाय आणि चोरत्या धावा मैदानाच्या आतमध्ये एकवडल्या जात आहेत. अंपायर सिग्नल वाईटच्या स्वरूपात येते. ही सिंगल एक एक धावेसाठी मात्र झुंजतोय. एका बाजूला आपण संघ पाहतोय दहागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट कोसले हा संघ पाहतोय. स्पर्धा अप्रतिम आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती बघू शकता आपण एक दमदार व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच आमचे राजदादा भोईर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहू शकता. अंपायर सिग्नल पहिला बॉल हा स्क्वेअर वाईट बॉल आणि
अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 25 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावर पाहतो आपण. यावेळेचा फटका सजवायचा होता, चेंडू पुढला स्पॉट वरती पडलाय आणि अतिरिक्त बाउन्स होऊन चेंडू यशकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतो डॉट बॉल. तर नक्कीच विकासजी कोर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि भूषण मिरकुडे आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सहर्ष स्वागत आहे. या साहेब आपण व्यासपीठावरती स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. उपसभापती चषक 2026 स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची आणि स्पर्धा या मस्कल गावाची आपण पाहतोय. बाईकच्या स्वरूपात मात्र सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलने स्ट्राइक रोटेट केली म्हणजे आतमध्ये. यावेळेचा फटका सुरेख आहे. मिड विकेटला चेंडू टळवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूला उचलतील फेकतील. एक झाली एक कंप्लीट. कॉलिंग चुकीचं मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात लागतोय. धक्का क्रमांक दुसरा टीम कोस्ते संघाला. विकेटचं पतन. कॉलिंग प्रॉपर होणं गरजेचं असतं, कारण कॉलिंग चुकीचं पाहिलं आणि रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक दुसरा टीम कोस्ते संघाला आपण पाहिला. आणि आता नॅट नंबर 4 वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय, मनीषला पाहतोय. यावेळेचा चेंडू फटका सुरेख. चेंडू 9 मास लांबमधून ट्रॅव्हल मैदानाला गुलगुली करत चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. चौकार मात्र आता आला. बॅट सफेस ओपन केला, स्ट्राइक स्वतःकडे रोटेट केली होती. यावेळेचा फटका सुरेख. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी मात्र होणार नाहीये. धक्का क्रमांक तिसरा टीम कोस्ते संघाला. फलंदाज धर्मेंद्र आता बॅक टू पवेलियन. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला आपण तर आज टेनिस बॉलच्या स्पर्धा या शिखरावरती जाऊन पोहोचल्यात. नुकताच आपण एक स्पर्धा पाहतोय, सीझन 3 पाहतो ISPL चा. अप्रतिम स्पर्धा. या वेळेसचा बॉल पडल्यानंतर बॉडीला स्पर्श करतोय आणि हा येतोय डॉट बॉल. आणि इथनं 2 षटकांचा खेळ मात्र 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे. तर 31 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 4थ्या षटकाला इथनं सुरुवात झाली आहे. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. इथनं मात्र 3ऱ्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली आहे. गोलंदाज हरीशला आपण पाहिलं 3ऱ्या षटकामध्ये. आणि आता 4थ्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये सार्थक आलाय. यंगस्टर आहे टीम दहागाव संघाचा. इथनं अनेक सारे यंगस्टर आपण पाहतोय. पहिला बॉल मात्र या वेळेसचा पहिला बॉल दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. पुढचा बॉल मात्र जोरदार प्रहार केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल
एक धाव मात्र कंप्लीट केली. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट गेली या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफला फटका सजवला. हे क्षेत्ररक्षक तिथे होते पण थोडेसे फंबल आणि या दोन धावा पाहायला मिळत आहेत. एकेका धावेची किंमत मात्र मैदानाच्या आतमध्ये मोजावी लागते प्रत्येकी संघाला. यावेळेचा फटका सुरेख आहे. स्टेट अँड ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत खूप वेगाने आले आहेत. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आले होते. चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली या आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली या. सिंगल डबलला मात्र आता प्राधान्य दिले गेलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठ्या फटक्यांवरती मात्र ठाम लावण्याचं काम गोलंदाज सार्थक मात्र करतोय. या स्लॉगरच्या 4थ्या षटकामध्ये सार्थकला पाहतोय आपण. दागाव संघाचा एक यंगस्टर आहे. यावेळेचा फटका सुरेख आहे. बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. तुम्हाला उचलली फेकतील. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल होती पण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38. स्लॉगरचं षटक पाहतोय आपण. सार्थकला पाहतोय. सार्थक मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय परंतु क्षेत्ररक्षक खराब पाहायला मिळाला. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केला. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका सुरेख आहे. स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम कोसले संघाला. आता फलंदाज बाद होईल. सोमनाथ बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या दाखल झाला हितेश. नंबर 6 वरती आपण हितेशला पाहतो. यावेळेस बॉल अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स पाहिला. या चेंडू पडल्यानंतर जसा अतिरिक्त बाउन्स होऊन यक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतो डॉट बॉल. 4थं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. सार्थक मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करतोय या स्लॉगरच्या षटकामध्ये. मोठ्या फटक्यामधून वंचित येण्याचं काम. आता झेलची संधी. लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. मनीषचा खेळ इथनं. आणखीन एक धक्का टीम कोसले संघाला. विकेटचं पतन. द सिरीज बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी आम्हाला लाभली या. कैलासवासी यमुनाबाई बाळकृष्ण कोर यांच्या स्मरणार्थ विकास कोर याचकडून या ट्रॉफी आम्हाला लाभल्या. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी दिलीप विठ्ठल मिरकुटे याचकडून कैलासवासी जयवंशेठ तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ साहिल जयवंशेठ भोईर याचकडून आम्हाला स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या लाभल्या आहेत. त्यांचं त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. बेस्ट बॅट्समॅन, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर ट्रॉफी कैलासवासी यमुनाबाई बालकृष्ण कौर यांच्या स्मरणार्थ विकास कौर साहेबांकडून आम्हाला स्पर्धेसाठी लाभल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी दिलीप विठ्ठल मिरकुटे याचकडून कैलासवासी जयवंशेठ तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ साहिल जयवंशेठ भोईर याचकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लाभली आहे. स्पर्धा अप्रतिम स्पर्धा आपण उपमहापौर चषक आपण पाहतोय आणि आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि 4 षटकांचा खेळ इथे संपला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना कोसरे संघाने धावा बनवल्यात 38 धावा आणि लक्ष्य मात्र सेट केले मैदानाच्या आतमध्ये 39 धावेचा. उपसभापती चषक पाहतो आपण. अप्रतिम स्पर्धा आणि अनेक सारे योगदान मात्र या स्पर्धेमध्ये पाहतो आपण. बेस्ट बॅट्समन साठी आपण, मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी पाहतो आपण. यमुनाबाई बालकृष्ण कौर यांच्या स्मरणार्थ विकास कौर साहेबांकडून या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध झाल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी दिलीप विठ्ठल मिरकुटे यांच्याकडून कैलासवासी जयवंशेठ तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ साहिल जयवंशेठ भोईर याचकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पाहिली गेली आहे. आता पूर्वार्ध मात्र संपला आहे आणि पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी केली आहे कोसले या संघाने आणि 38 धावा बनवल्यात आणि 39 लक्ष्य
मैदानाच्या आतमध्ये सेट केल्या ते टीम 10 संघासमोर. काय बिघडेल काय घडेल या मॅच मध्ये आम्ही तात्पुरते थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा. तुम्ही एन्जॉय करत राहा. स्पर्धा आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा. आणि या मी आता करतोय मायक्रोफोन वरती बदल. ऐकूया पालेगावचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक सोनू बांगर सरांना. थँक्यू. नक्की सोनू बांगर उपस्थित नाही आहेत. आणि 39 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये सेट केले ते टीम कोसली या संघाने. पहिला सामना आपण पाहिला RB11 वरप त्यांच्या अगेन्स्ट आपण सिद्धिविनायक आपटी संघ पाहिला. RB संघाने मात्र पहिला सामना जिंकलाय. आणि सेकंड मॅच सुद्धा आपला पाहायला मिळेल. विनर विपक्ष विनर मॅच पाहायला मिळणार आपल्याला. यातून जिंकणारा संघ थेट फाईट करेल टीम RB11 वरप या संघासमोर. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. धीरज आणि हरेशला पाहतो आपण. हरेश मिरकुटे धीरज पवारला पाहतो आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथनं 39 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथनं 39 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांची मॅच आहे. आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण अजयला पाहतोय. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक मात्र इथनं महत्वाचं असेल. कमी धावा खर्च कराव्या लागतील. इथनं 39 धावा डिफेंड करेल का टीम कोसरी संघ. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम फॉर क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल या वेळेस अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू पंचांचा इशारा येतोय आमच्या पर्यंत वाईट बॉल. आणि मंचांचा सिग्नल देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एखाद्या चुकीच्या चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळत आहेत. धावा कमी आहेत. 4 षटकांची मॅच आहे. 39 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच या वेळेस चेंडू फक्त दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. डीप पॉइंटच्या वरना दमदार चौकार. ज्या व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेत भावीदादा भोईर यांच्या माध्यमातून चेंडूची प्राप्तता केली या स्पर्धेसाठी. या आपण व्यासपीठावरती आपलं सर्च यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. आणि पंचांचा सिग्नल इथं नो येतोय. अतिरिक्त बॉल फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथनं नो बॉल आपण पाहतोय. आणि फ्री हिटचा इशारा करत असताना पंच आता TV9 ची वार्ता उघडा डोळे पहा नीट. कारण हा बॉल आहे फ्री हिट. इथनं इथं चौकार षटकार पाहायला मिळेल का. कारण ही संधी बॅटचा फेस ओपन करण्याची मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. आणि इथनं मोठा फटका येईल का. 39 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेस चेंडू सुरेख आहे. यावेळेस चेंडू मध्ये गती पाहिली आपण. जसा चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. आणि हा येतो डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल इथं दडपण निर्माण करेल मैदानाच्या आतमध्ये टीम 10 संघावरती. आणि एक डॉट बॉल मात्र संजीवनीचं काम करून देईल टीम कोसरी या संघासाठी. कारण धावा कमी आहेत. 4 षटकांची मॅच आहे. या वेळेस पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. दॅट इज नो बॉल. नो +4 म्हणजे मिळतील 5 धावा.
सेकंड नो बॉल पाहिला आपण. त्याच्यानंतर गोलंदाजाला मात्र 2 नो बॉलच्या नंतर किलपट्टीवरनं काढण्यात येतोय आणि आता दुसरा गोलंदाज त्याच्या जागेवरती आपण पाहू शकतो. दोन चेंडू सुरेख पाहिले आपण. फ्रीच्या नंतरचा डॉट बॉल पाहिला, त्याच्यानंतरचा नो बॉल आला आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती अक्षयला मात्र इथं सज्ज केलाय पहिला पिवटच्या षटकामध्ये. यावेळेसचा चेंडू सुरेख आहे. चेंडूने बॅटचा प्रॉपर कनेक्शन पाहिला नाहीये. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला अडवलाय आणि हा येतोय डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल येतोय, परंतु धावा मात्र बनतायत मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूवरती खराब फटके, मोठे फटके पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्सचा फटका ठरलाय सक्सेसफुल. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळाला आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 15 या आकड्यावरती पहिलं षटक प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि जसा चेंडू मात्र पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि एस्टनच्या वरून निघून चालला. एस्टकाच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण समीकरण पाहतोय. एक चौकार डॉट बॉल, चौकार डॉट बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण इथनं धावा 39 बनवायच्या आहेत. इथनं डॉट बॉलचं इक्विनेशन मैदानाच्या आतमध्ये वारवावं लागेल टीम कोसरे या संघाला. यावेळेस बॅटचा पेस ओपन केलाय. ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंगॉसचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय आणि सिंगल आली आहे आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं संपन्न होत आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. सुरुवात झाली या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती धर्मेंद्र आलाय. मात्र इथनं चांगली कामगिरी करावी लागेल. धर्मेंद्रला डॉट बॉल फेकावे लागतील. प्रेशर बनवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. पाहतो आपण दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या आहेत. त्यामध्ये 2 नो बॉल पाहिले आपण, एक वाईट बॉल. इतर फास्ट केल्याचा आपण जास्त वेळ मात्र करू नका. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पेश करताना पहिला चेंडू डॉट फेकतोय. एक डॉट बॉल इथनं म्हटलं दर्पण निर्माण करेल ते टीम फलंदाज 10 गावच्या फलंदाजांवरती. इथनं मात्र मोठे फटके आणि धावा जर बनत राहिल्या तर स्पेशर निर्माण करेल ते कोसरीच्या गोलंदाजांवरती. तसं मात्र मैदानामध्ये काही घडत नाही. आलाय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेस फक्त दिशा दिली. हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडूला उडवलाय. चेंडू नो मॅन्स लँड म्हणून ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल. दॅट इज माय टीच षटकार. काय फटका पाहिला आपण, नजाकत होती या फटक्यामध्ये. अखेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आपण षटकार पाहिला. आता बॅटचा फेस मात्र ओपन केलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार दाखवलाय. यावेळेसचा फटका आणखीन एक सुरेख आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे चुका घडल्या आहेत. कॅच ड्रॉप आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
एखाद्याची झेल मातनं सोडणं. डॉट बॉलने संकेत केली आहे. चौकाराचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. आता हा डॉट बॉल फेकलाय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता बिंजोरचं मैदान आजच्या दिवसामध्ये सज्ज होतोय. वेगाचा बादशाह आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. निहारिका अनिल शेठ भंडारी यांचा तुफान वेगाचा बादशाह आज तुफान ओसरण्याच्या बिंजोरच्या मैदानामध्ये पळताना पाहणार आहोत आपण. स्पर्धा अप्रतिम वेळ. बॅटची लिडिंग एज पकडलाय झेल आणि संपलाय आता हरेशचा खेळ. ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलत होती तो हरेश आता बॅक टू पवेलियन. बॅटची लिडिंग एज पाहिले आपण आणि इस्टनच्या मागे सुरेख झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. पहिला विकेट मात्र मिळालाय. हरीश मिरकुटेचा विचार केला तर तब्बल हरीशच्या बॅटमधनं आपल्याला 23 धावा पाहायला मिळाल्या आणि 4 चौकार 1 षटकार. त्याच्या बॅटमधनं 12 बॉल पेस करत असताना हरीशने 23 बनवल्या. नेक्स्ट बॉल. यावेळेस कैराती विकेट. झेलची संधी. आणखीन एक टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. भगवानचा खेळ. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का टीम दागाव संघाला. सव्वीस या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. टीम फलंदाजी करत असताना धागाव्या संघाला इथनं निर्णायक षटक फेकावं लागेल. दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावं लागेल. तर टीम कौसरीच्या गोलंदाजांना. स्पर्धा अप्रतिम पाहतो आपण. स्पर्धेचा आजचा मेगा फायनलचा दिवस. इथनं जास्त उशीर करू नका. सर्व संघटनेची नोंद असेल. स्पीडअप करायचं आहे आपण. आजच्या दिवसामध्ये अनेक सारे सामने कव्हर करायचे आहेत. त्याचनंतर मेगा फायनलचा सामना आजच्या दिवसामध्ये चमचमत्या ट्रॉफ्यांवरती कोणता संघ मात्र आपला हक्क दाखवेल तो विनर विपक्ष. पहिला सामना जिंकला आरबी इलेव्हन प्रतिष्ठान यांच्या सोबतच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथनं सामना कोणता संघ जिंकेल. हाय व्हॅल्यू सामना, हायटेक सामना पाहतो आपण. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 12 चेंडू आणि इथनं बनवायचे आहेत 13 धावा. निर्णायक षटक फेकावे लागतील. डॉट बॉलचं इक्विनेशन मैदानाच्या आतमध्ये वाढवावं लागेल. पहिला बॉल. यावेळेस फक्त हलक्याशा हाताने दिशा दिली आहे. खेळाडूला माहिती आहे चेंडू अलांद कार्पेट चाललाय आणि या 2 धावा एकवटला गेल्या आहेत. फलंदाजांना सुद्धा माहिती आहे मॅच बनली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिले गेले. आता सिंगल डबलने धावफलक सुरू ठेवल्या मैदानाच्या आतमध्ये. कारण 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना मोठ्या फटक्यांवरती वंचित राहणं फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिले गेलाय. 2 धावा एकवडल्यात. सॉरी 1 धाव आली आहे. या चेंडूवरती 1 धावेने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण. तेजसला पाहतोय. मिनिट नंबर 4 वरती तेजस आलाय. फील्ड मध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण. बॅकवर्डला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. मिड विकेटला कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहतो आपण. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. यावेळेस षटका सुरेख आहे. चेंडू अलांद कार्पेट चाललाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक सरकलाय.
आणि येते सिंगल सिंगल डबल मात्र मैदानाच्या आतमध्ये आता एकवटतोय तो टीम दहागाव संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांचा विचार जर केला तर एकाच कॅलिबरचे संघ आपण पाहतो, एकाच विभागातील संघ आहेत आणि आमने सामने मात्र फाईट करतायत मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. इथनं गोलंदाजाचा विचार केला तर चौथ्या षटकामध्ये ओमकारला पाहतो आपण. या वेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स पाहतो आपण. अंपायर सिग्नल दॅट इज व्हाईट बॉल आणि चुकीचा बॉल पाहतो आपण. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. इथनं गोलंदाजांवरती जिम्मेदारी असेल. सामना जिंकायचा असेल वन बाउन्सचा इशारा अंपायरचा येतो. ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. अंपायर म्हटलं तर मैदानाचा केंद्रबिंदू त्याच्याकडे पाहिलं जाता. कडकत्या उन्हामध्ये ही मॅच पाहतो आपण. नेक्स्ट बॉल. या वेळेसचा चेंडू सुरेख आहे. कुठल्या स्पॉट वरती चेंडू पडलाय आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एक एक डॉट बॉल इथनं दडपण निर्माण करेल टीम दहागावच्या फलंदाजांवरती. एक एक डॉट बॉल इथनं विजयाच्या आशा पल्लवित करेल टीम कोसरे या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी करतोय. जरी स्क्वेअर बॉल फेकला त्याच्यानंतर या चेंडू मध्ये आपण गती पाहिली. या वेळेस मात्र पुण्याचा हलकेशा ट्रॅव्हल केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट गेली आहे. 2 धावा एकवडल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर ओमकारचं पाहतो आपण. ओमकारच्या गोलंदाजीवरती अद्याप एखादा मोठा फटका पाहिला नाहीये, कारण ओमकार इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये वारंवार गुडलँड स्पॉटचा वापर करतोय आणि धावसंख्या धावफलकाची जाऊन पोहोचली आहे 31. 31 धावा आणि इथनं समीकरण 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 8 धावा. या वेळेस सुरेख आहे चेंडू. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. चेंडू जसा पडला सडनली बाउन्स होतोय आणि हा येतो डॉट बॉल. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना इथनं मात्र आता कमबॅक केलंय ओमकारने. विजयाच्या आशा पल्लवित केल्यात टीम कोसरे या संघासाठी. इथनं गोलंदाजी अप्रतिम करतोय. समीकरण 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. हाय व्होल्टेजची मॅच पाहतो आपण. निर्णायक बॉल. यावेळेस फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. प्रोटेक्शन तैनात आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवलाय. गुड फिल्डिंग तिथे झाली आहे आणि नक्कीच 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि षटक क्रमांक 3 संपन्न होत आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे ती 32 32 धावा आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच. रोडचे ठोके वाढवणारा मॅच रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि इथनं बनवायचे आहेत त्या 7 धावा. विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेचा आणि या संघाचं भवितव्य आता सोपवलंय त्या 4थ्या षटकामध्ये. हितेशला पाहतोय. हितेशला इथनं इतिहास बनवावा लागेल. कोणत्या संघाचा इतिहास या मैदानावरती बनेल, कारण 6 चेंडू आणि 7 धावा. एका चेंडूमध्ये 1 धाव नाही होताना पाहिली आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा होताना पाहिल्यात. एका चेंडूमध्ये 1 धाव होताना सुद्धा पाहिले, 1 धाव न होताना सुद्धा पाहिली आहे. पण 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. पहिला बॉल रिवर्सच्या माध्यमातून पंचांकडे मात्र कटाक्ष टाकले गेलाय, परंतु चेंडू जसा पडलाय आणि अतिरिक्त बाउन्स होऊन चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या बॉलवरती प्रेशर निर्माण केलाय. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीम दहागाव संघाला पाहतोय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी करतोय आता या 4थ्या षटकामध्ये आपण हितेशला पाहतोय. जिम्मेदारी नाही तर अनुभव सोपावले आपल्या स्वतःवरती. यू मिस आय डेफिनेटली. दांडी गुल फलंदाज बाद. पुढचा दरवाजा बंद आणि मागून झाली आहे चोरी. विकेटचं पतन.
लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. तिसऱ्या षटकामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं होता, त्याच चुका आता इथे मध्ये महागात पडतायत टीम धागाव्या संघाला. आणि गोलंदाज हितेशचा विचार जर केला तर एक चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर विकेट सलगचा 2 चेंडू निर्णायक फेकतोय, भवितव्य सोपवलाय. यावेळेस आणखीन एक फर्निचर डिस्ट्रॉय, धक्का क्रमांक 4 टीम धागाव संघाला. विकेटचं पतन आणि आता फलंदाज बाद. विशाल बॅक टू पवेलियन. डीजे मनीष यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत पाहतो आपण आणि मॅच तेवढी हाय व्होल्टेज पाहतो आपण. मैदानाच्या आतमध्ये रंगतीया एका बाजूला कोसरे, त्यांच्या अगेच धागाव. या परिस्थितीमध्ये कोणताही संघ ही मॅच मात्र सोडायला तयार नाहीये. इथेच कौतुक करावं या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये निर्णायक चेंडू फेकतोय, पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सलगचे 2 विकेट. इथनं विकेट हॅट्रिकच्या उंबाड्यावरती हितेशला पाहतो आपण. निर्णायक षटक फेकतो मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू मध्ये 7ची गरज होती, परंतु 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथनं 7 धावा बनवाव्या लागतील. एखादा विजय फटकार येईल का, षटकार चौकार येईल का, एकाच निर्णायक बॉल येईल का. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि बाईच्या स्वरूपात मात्र सिंगल एकवटली गेली आहे आणि सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. यष्टीरक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले आपल्याला. चेंडू तसा पडला, यष्टांच्या वर्षी निघून चालला यष्टकाच्या हातामध्ये आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता उरलाय. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ इतिहास बनवेल. 2 चेंडू आणि 6 धावा. हाय व्होल्टेज मॅच. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. 4थ्या षटकामध्ये हितेश. नेक्स्ट बॉल. अप्रतिम गोलंदाजी करतोय. या वेळेसचा चेंडू दिशा पाहावी लागेल. धावा एसटीच्या बाहेर असलेला चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉल येतोय, अतिरिक्त धाव येते स्कोर कार्ड वरती. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय टीम धागाव संघ. इथनं निर्णायक षटक फेकेल का इथनं विनिंग फटका येईल का फलंदाच्या बॅट मधनं, त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. या उपसभापती चषकामध्ये कोणता संघ इथे इतिहास असेल. हाय व्होल्टेज मॅच पाहतो, बिग फाईट मॅच. दोन्ही संघांचा विचार करा, एकाच कॅलिबरचे संघ. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्क होते, इथे सज्ज होत आहेत. यावेळेस वेगवान चेंडू आहे. बॅट अँड बॉलचा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला नाही. दॅट इज पंचांकडे कटाक्ष टाकले गेल्या आणि पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि ही सिंगल मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. देस अंपायर मात्र अंपायरचा रिव्ह्यू असेल. हाय व्होल्टेज मॅच आहे. कोणत्याही संघावरती इथे मात्र अन्याय केला झाला नाहीये. अंपायरचा पंचांचा सिग्नल आता इथनं पाहतो आपण. अंपायर रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली आहे. दॅट इज फेअर डिलिव्हरी. नो बॉल नसणारे. येतोय सिंगल आणि इथनं आता समीकरण मैदानाच्या आत 1 चेंडू आणि 4 धावा. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाज हितेश सती सुद्धा झाले पाहिजेत. हितेश निर्णायक षटक फेकतोय. 1 चेंडू 4 धावा. कोणता संघ इथनं विजय प्रस्थापन करेल, कोणत्या संघाला इथनं निरोप घ्यावा लागेल. कारण धावा फक्त बनवायचे त्या 39 आणि त्या 39 धावा डिफेंड करत असताना टीम कोसरे संघाला पाहतो आपण पूर्णपणे छाप सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज 4थ्या षटकामध्ये हितेशला पाहतोय. अप्रतिम स्पेल अडकतोय. 1 चेंडू 4 धावा.
गेम ऑन होतीये. शेवटचा बॉल आणि 4 धावेची गरज. 1 बॉल 4 धावा. यावेळेस फुल टॉस आहे. लॉंग ऑफ लॉंग मिडविकेट क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवले. फेकतील पर्यंत सामना जिंकलाय टीम कोसे संघाने आणि हार्ड लक टीम दागाव संघ. आपण पण चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि काय मॅच पाहायला मिळाली आपल्याला. हाय व्होल्टेज मॅच. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच पाहिली आपण. आणि निर्णायक षटक मात्र फेकलं मैदानाच्या आतमध्ये हितेशने मात्र. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने निर्णायक षटक फेकलाय हितेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 6 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्या होत्या आणि 7 धावा मात्र डिफेंड केल्या आहेत.